हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे गावठाण जमिनीबद्दल. तर चला पाहूया, गावठाण जमीन आपल्या नावाने आपण कशा रीतीने करू शकतो त्याबद्दल संपूर्ण माहिती. तर गावठाण जागेवर आपला ताबा आहे, परंतु ती गावठाण जागा आपल्या नावे कायदेशीर पद्धतीने कशी करून घ्यावी हा प्रश्न सर्वांनाच आहे. आता इथे हेही समजून घेणे गरजेचे आहे की अशी जागा नावावर करण्यासाठी कोणते कायदे आहेत आणि त्या कायद्यातील कलमांचे काय म्हणणे आहे. त्यानंतरच आपल्याला याच्यात उत्तर हे मिळू शकते. आता यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गावठाण जागेवरील ताबा आणि मालकी, तसेच नाव नोंदविण्याचे नियम, मोजणी आणि या संपूर्ण बाबी ज्या आहेत त्या महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 या कायद्यामध्ये आहेत. आता या कायद्यातील कलम 20 मध्ये गावठाणची व्याख्या ही करण्यात आलेली आहे. म्हणजेच गावठाण म्हणजे काय, तर गावाच्या हद्दीतील वस्ती किंवा तिला लागून असलेली राहण्यासाठीची जागा किंवा अशी जमीन जी उपजीविकेसाठी वापरात आहे. म्हणजेच अशी जमीन की ती जमीन दीर्घकाळ वापरासाठी लोक वापरतात. आता त्या जमिनीला गावठाण क्षेत्र असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे कलम 149, आता हे कलम हक्क नोंदीची देखभाल करत यामध्ये प्रत्येक जमिनीबाबत मालकी असेल तर ताबा असेल किंवा फेरफार असेल याची नोंद ही ठेवली जाते आणि या नोंदीच्या आधारावर कोणीही आपला हक्क सिद्ध करू शकतो आणि फेरफार नोंद मागू शकतो. म्हणजेच तुम्ही ताब्यात असाल तर फेरफार नोंद करून घेऊ शकता. तुमचे नाव, आठवं नोंदवून वहीमध्ये नोंदवू शकता, नोंदवहीमध्ये. आता तसंच कलम 150 नुसार जर मालकी हक्कात बदल झाला तर सदर व्यक्तीने संबंधित अधिकाऱ्याकडे तसा अर्ज करणे गरजेचे आहे. येथे चौकशी करून त्यानंतर ती नोंद जर मंजूर झाली तर ती कायदेशीर मांडण्यात येते आणि म्हणूनच याच कलमाचा आधार घेऊन तुम्ही दीर्घकालीन ताबा मालकी म्हणून नोंदवू शकता. आता त्याचप्रमाणे कलम 53 म्हणजे सेक्शन 53 याचा जर विचार केला तर बेकायदेशीर ताबा व अतिक्रमणाबाबत आपल्याला स्पष्टता मिळते. आता यामध्ये कोणताही व्यक्ती असू द्या, परवानगीशिवाय दुसऱ्याच्या किंवा सरकारच्या जमिनीवर ताबा ठेवू शकत नाही. परंतु जर गावठाण जागेवर एखादी व्यक्ती दीर्घकाळापासून राहत असेल तर त्या जागेला नियमितीकरण तो करून घेऊ शकतो. कारण शासनाच्या जागेवर जर एखादी व्यक्ती वर्षानुवर्ष राहत असेल तर त्या व्यक्तीला त्या जागेसंदर्भात नियमितीकरण बाबत अधिकार हा मिळतो. त्याचप्रमाणे कलम 238, आता सेक्शन 238 प्रमाणे तहसीलदारांना काही अधिकार हे आहेत. यामध्ये गावठाणमधील जी वस्ती आहे त्याबाबत मालकी किंवा ताबा किंवा काही वाद जर असेल तर यावर रीतसर चौकशी करूनच तशी नोंद सुद्धा सुधारण्याचा अधिकार तहसीलदारांना आहे. आता या गावठाण जागेसंदर्भात अजून काही कायदेशीर महत्त्वाच्या बाबी आहेत ज्या आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. यामध्ये महाराष्ट्र विलेज पंचायत ॲक्ट 1958 यातील कलम 52 नुसार म्हणजे सेक्शन 52 नुसार ग्रामपंचायतीला गावठाण वस्तीतील जमिनीबाबत शिफारस किंवा ठराव करण्याचा अधिकार आहे. तसेच 1872 यातील सेक्शन 110 कलमानुसार याच्या ताब्यात मालमत्ता आहे तोच त्या जागेचा मालक गृहीत धरला जातो जोपर्यंत दुसरा ते सिद्ध करू शकत नाही. तसेच स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट हे जे
स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट 1963 आहे. यातील कलम 5 व 6 ताबा कायदेशीररित्या सिद्ध असल्यास त्यावर हक्क मिळवण्यासाठी सिव्हिल कोर्टामध्ये तसा दावा दाखल करता येतो. आता अशी ही जी गावठाण जागा आहे ती जर तुमच्या नावावर करून घ्यायची असेल तर त्यासाठी काय पुरावे असावेत, हाही एक मोठा प्रश्न तुमच्या समोर आहे. तर यामध्ये ग्रामपंचायत कर पावत्या असतील, तसेच विजेची बिल तुम्ही भरत असाल, पाणीपट्टी तुम्ही भरत असाल, जुने फोटो असतील किंवा तसे नकाशे असतील, तसेच शेजाऱ्यांचे साक्षीदार म्हणून साक्षीपत्र त्यास ॲफिडेव्हिट घ्या. त्याचप्रमाणे तुमच्याकडे जुने काही पंचनामे असेल किंवा जुन्या काही पावत्या असतील, हे सर्व कागदपत्रे तुमच्याकडे असावेत. आता या सर्व कागदपत्रांचा आधार घेऊन जर तुम्ही ग्रामपंचायतीकडे अर्ज केलेला असेल तरच ग्रामपंचायत बैठक घेऊन त्यामध्ये ठराव करून तुमचा ताबा मान्य करून तशी शिफारस ही तहसीलदार यांच्याकडे पाठवू शकते. आता येथे जर तहसीलदारांनी फेरफार मंजूर केला तर ती नोंद ही कायदेशीर मानली जाते व त्यानुसार त्या व्यक्तीस 8अ नमुना हा दिला जातो. परंतु जर समजा तुम्ही अर्ज करून देखील तुमच्या अर्जाची दखल घेतली जात नसेल किंवा तुम्हाला तशी नोंद करून दिली जात नसेल तर तुमच्याकडे एक पर्याय आहे की जे काही पुरावे तुमच्याकडे आहेत त्यानुसार तुम्ही सिव्हिल कोर्टामध्ये तसा दावा देखील ती जमीन मिळवण्यासाठी करू शकता. थँक्यू.